म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे ममता, स्त्री म्हणजे सौंदर्य आणि स्त्री म्हणजे शालीनता. स्त्रीची ही रूपं समाजामध्ये नेहमी गौरवली जातात. पण खरं म्हणजे स्त्री म्हणजे शौर्य, स्त्री म्हणजे पराक्रम, स्त्री म्हणजे धैर्य. दुर्गेच्या ह्या रूपाचं दर्शन घडवणाऱ्या स्त्रिया आपल्याला समाजात खूप कमी बघायला मिळतात. आजच्या आपल्या पाहुण्या ACP ज्योत्स्ना रासप यांना भेटल्यावर तुम्हाला मला नक्की काय म्हणायचं आहे हे पटेल. उल्लेखनीय सेवेसाठी यंदाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ज्योत्स्ना रासप यांचं मी लोकमान्य सेवा संघातर्फे मनपूर्वक स्वागत करते आणि अभिनंदन करते. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला ही अत्यंत आम्हा पार्लेकरांसाठी, आणि तुम्ही पण पार्लेकर असल्याचा मला खूप अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो, पण अतिशय अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे. आणि त्या निमित्ताने आज तुमच्याशी बोलायची ही संधी मिळते याचा मला खूप आनंद होतोय. तेव्हा आपण ज्योत्स्नाताईंकडे बोलण्यासारखं खूप आहे, त्यामुळे आपण सुरू करूया गप्पांना. नक्की नक्की. लहानपणापासून ठरलं होतं का की पोलीस दलात जायचं? ॲक्च्युली कसं आहे, माझं म्हणजे मी मध्यमवर्गीय कुटुंबातली, आणि लहानपणी जसे सर्वसामान्य आपण लहान बाळ जसे खेळणं आणि याच्यामध्ये मस्तपैकी मी रमून जायची आणि तेवढीच खोडकर होते. त्यामुळे शालेय जीवनात नक्कीच असं काही ठरलं नव्हतं. परंतु जेव्हा माझं शालेय जीवन संपलं आणि मी चेतना कॉलेजमध्ये कॉलेज विश्वात प्रवेश केला, आणि नॅचरली तेव्हा तिथे गेल्यानंतर मी NCC, NSS आणि बाकीचे स्पोर्ट्स याच्यात अगदी सगळ्यात भाग घ्यायला सुरुवात केली. आणि NCC मधले बरेचसे कॅम्प्स मला त्यावेळेला करायला संधी मिळाली, आणि ती NCCची खाकी पुढे ही खाकी वर्दी म्हणून नक्कीच आली असणार असं मला वाटतं. म्हणजे सुरुवात शालेय जीवनात तर खूप एन्जॉय केला, त्यामुळे तेव्हा काहीच नाही, पण कॉलेजला जेव्हा NCCची सुरुवात केली आणि तिथे जी खाकी आणि अनुशासन आणि जे मेहनत ही सुरुवात झाली ती इथपर्यंत आलेली. आणि मग त्याच्यासाठी काय काय परीक्षा द्यायला लागल्या, किंवा काय काय घरातनं काही विरोध किंवा काही असं काही? नाही, मला नक्कीच घरातनं अजिबात विरोध झालेला नाही. आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला पोलीस खात्यात जर नोकरी करायची असेल ॲज अ ऑफिसर म्हणून, PSI म्हणून, तर तुम्हाला MPSCची एक्झाम द्यावी लागते. त्याच्यानंतर मग त्या काळामध्ये म्हणजे 32 वर्षापूर्वी महिलांचं फार कमी महिला त्या क्षेत्रामध्ये, कारण पुरुष क्षेत्र म्हणून हे ओळखलं जायचं, त्यामुळे त्यावेळेला फार कमी महिला असायच्या तेव्हा. मग त्यासाठी म्हणजे फिजिकल एक्झाम पण असते, मग त्याच्यासाठी रनिंग, भालाफेक, गोळाफेक ह्या सगळ्या आपल्याला करून घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस मी हायवेवरतीच करायची, रनिंगची प्रॅक्टिस वगैरे. मी बँड्राला राहिला होते तेव्हा. आणि मग इंटरव्ह्यूची तयारी, अशा सगळ्या ह्याच्यानंतर मग एक तुमचं ट्रेनिंग असतं MPA मध्ये. आत्ताचं MPA नाशिकला मुलांच्या बरोबरीने असतं ते ट्रेनिंग, आणि ते खडतर ट्रेनिंग सुद्धा आपल्याला पार करावं लागतं, आणि मग आपला प्रवेश होतो. ओके. त्यामुळे खरोखर तुम्ही म्हणाल तसं 32 वर्षापूर्वी खूपच कमी महिला या क्षेत्रामध्ये असतील. त्यामुळे मग काय होता अनुभव अगदी सगळ्यात पहिल्या तुमचं जे कुठे डेप्युटेशन झालं असेल तर सगळ्यात पहिलं स्वागत कसं होतं लोकांकडनं किंवा पुरुष सहकाऱ्यांकडनं? सुरुवातीला आम्हाला एअरपोर्ट सिक्युरिटीला जॉब होता आमचा, पण त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला पोलीस स्टेशनला नियुक्त्या करण्यात आल्या प्रथमच, म्हणजे आमची बॅच आल्यानंतर 1-2 वर्षामध्ये. आणि मग सुरू झाला प्रवास, आणि मग तो पुढे पुढे तुला उलगडत येतच. आणि मग कुठच्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं तुम्ही? CBI मध्येही काम केलं? हो, मी एअरपोर्ट सिक्युरिटीला होते. पोलीस स्टेशन्स केलेली आहेत, बँड्रा पोलीस स्टेशन आणि LT पोलीस स्टेशन. त्याच्यानंतर CBI आणि क्राईम ब्रांचला मी फार वर्ष होते, तिथे देखील मी काम केलेलं आहे. SID स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, SB2 अशा बऱ्याच ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. ATSला पण काम केलेलं आहे. पुण्याला काही दिवस होते हडपसर डिव्हिजनला ACPचं प्रमोशन झाल्यानंतर, आणि आता सध्या मी DN नगर पोलीस म्हणजे DN नगर डिव्हिजनला काम करत आहे ACP. तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये तुम्ही मला वाटतं काम केलेलं आहे. ATS असू द्या,
उल्लेख केला, तर काय तुमच्या लक्षात राहणारे म्हणजे असे पुढचे प्रसंग किंवा काय अनुभव आम्हाला ते ऐकायला आवडतील. ॲक्च्युली क्राईम ब्रांचमध्ये काम करताना मला बऱ्याच केसेस सॉल्व्ह करण्याची संधी मिळाली. आम्ही डिटेक्ट केल्या. अर्थात ते युनिक होतं. प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशनला काम करण्याची पद्धत वेगळी, CBI मध्ये काम करण्याची पद्धत वेगळी, ATS मध्ये काम करण्याची पद्धत वेगळी आणि तसंच क्राईम ब्रांचमध्ये सुद्धा काम करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. आणि मला नशिबाने मला वरिष्ठांनी खूप चांगल्या म्हणजे संध्या दिल्या आणि त्या संधीचं मी अगदी म्हणजे मेहनत घेऊन जी आलेली केस मी व्यवस्थित सॉल्व्ह केली. आणि त्याचबरोबर माझ्याबरोबरचे अधिकारी, माझ्याबरोबरचे सहकारी कॉन्स्टेबल्स वगैरे त्यांनी सुद्धा मला सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे मी खूप चांगल्या केसेस सॉल्व्ह करू शकते. काही लक्षात राहणारे केसेस? नक्कीच मला आवडेल माझी पहिली केस सांगायला तुम्हाला. पहिली केस होती, मी अल्टिमा पोलीस स्टेशनला होते आणि त्याच्यामध्ये एका नोकरांनी बरेच सोनं घेऊन तो पळून गेला होता. मी केस रजिस्टर केली. केस रजिस्टर केल्यानंतर सोर्स डेव्हलप केले आणि असं करता करता मला छडा लागला की तो अहमदाबादला पळून गेलाय म्हणून याच्या सकट म्हणजे जे वस्तू होते सोनं होतं त्याच्याकडे त्या घेऊन गेलाय म्हणून. मग माझी पहिलीच वेळ होती अशी, तर मी म्हटलं कोणतरी डिटेक्शन ऑफिसर असतात मेल, आता मी ओपन केलंय इथपर्यंत आणलंय तर मेल ऑफिसर विल गो अँड तो हे करेल. परंतु तेव्हाचे माझे जे सिनियर PI होते दादासाहेब सकपाळ, त्यांनी सांगितलं नथिंग डुईंग. आणि तेव्हा मी हार्डली म्हणजे पहिलंच पोस्टिंग होतं माझं, तर असं काही चालणार नाही, तुलाच जावं लागणार. आणि त्यावेळेला मी एका कॉन्स्टेबल बरोबर पहिल्यांदा तपासासाठी अहमदाबादला गेले. अहमदाबादला तो आरोपी मी पकडला आणि ट्रेननी घेऊन आले आणि कायदेशीर ज्या काही न्यायालयीन प्रक्रिया असतात त्या केल्या. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या संपूर्ण आपण ते केस स्टँड होण्यासाठी जो एव्हिडन्स लागतो तो एव्हिडन्स आपण जमा केला. कोर्टात केस स्टँड झाली आणि जेव्हा कोर्टात केस स्टँड झाली तेव्हा तो आरोपी दरम्यानच्या काळात तो आरोपी आपल्या सोबत असतो पोलीस कस्टडी असताना. आपण त्यांना काही प्रश्न किंवा त्याचं संपूर्ण लाईफ आपल्याला कळतं काय होतं काय नाही. आणि तो सुद्धा मला अगदी खूप चांगल्या पद्धतीने मॅडम तुमच्यामुळे मी ठीक आहे पुढे मी असं काही करणार नाही आणि खूप इम्प्रेस होऊन त्या काळामध्ये देखील तो छान माझ्याशी बोलायचा वगैरे. आणि मला आठवतं जेव्हा केस सुरू झाली कोर्टामध्ये तेव्हा कोर्टाच्या बाहेर त्याला कोठडीतनं आणलं आणि तो चक्क माझ्या पाया पडला, दीदी मी भुलूंगा. म्हणजे मी काही त्याच्यावर उपकार वगैरे केले नव्हते, परंतु एक सहानुभूती किंवा त्याला आणि जो इतके दिवस आपण त्याला घेऊन आलो तेव्हा त्याच्याबद्दलची माहिती गोळा करणं किंवा त्याच्यानंतर सुद्धा आपलं त्याच्याशी कसं वागणूक असणं, या म्हणजे चोर म्हणून वगैरे असं असून सुद्धा त्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगळ्या, परंतु परिस्थितीमुळे तो असा झाला वगैरे या गोष्टी. आणि तो कोर्टाच्या बाहेर पाया पडला आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने विचारलं की तू असा गुन्हा केलाय की नाही. तोपर्यंत मला असंच वाटत होतं की आता ह्याने केलाय, तो म्हणणार हो मी केलाय वगैरे असं. पण तिथे गेल्यानंतर मी असं काही केलंच नाहीये, मला खूप म्हणजे मी असं काहीच केलं नाही वगैरे असं बोलायला. म्हणजे अरे हा तर बाहेर एवढा हे होता आणि त्यांनी सगळं केलंय, मला माहिती आहे त्यांनी सगळं केलंय आणि हा आता सगळं नाही म्हणतोय. म्हणजे शेवटी आरोपी तो त्याला जे त्याच्या वकिलांनी सांगितलं असणार ते, परंतु एक सगळं काही सत्य म्हणून आपण जे तेव्हा मला कळलं की आपल्याला कशा पद्धतीने हे करायचं. म्हणजे हे आपली आता रुटीन होणार आहे की आरोपी हे आरोपी सारखे वागणार, मग ते नाहीच म्हणणार, मग आपण ते प्रूव्ह करायचंय. सो इट वॉज व्हेरी म्हणजे टचिंग हे होतं की आतापर्यंत हो म्हणतोय आणि आता हा चक्क सगळ्यांसमोर नाही म्हणतोय, म्हणजे मी खोटं की काय. असा एक छोटासा हे. त्याच्यानंतर मला सर्वात अशा बऱ्याच केसेस आहेत, परंतु लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे लैला खान मर्डर केस मध्ये आम्ही इगतपुरीवरनं 6 म्हणजे अगदी खोल खड्डा खणून वगैरे आम्ही 6 सांगाडे आम्हाला जेव्हा म्हणजे यू कॅन इमॅजिन की 6 सांगाडे एकावर एक वगैरे ठेवलेले खड्ड्यात करून आणि त्यात 1.5 वर्षानंतर पाहिले. तो सुद्धा आता ती केस चालू आहे त्यामुळे जास्त काही बोलणं उचित नाही, पण तो सुद्धा एक वेगळाच अनुभव होता.
1.5 वर्षानंतर म्हणजे हे करून बॉड्या काढणं, 6 सांगाडे काढणं आणि तशा अनेक हे आहे. मला अजून एक केस सांगायला आवडेल की दुबईवरनं एक आरोपी होती आणि तिने तिच्या सावत्र मुलाचा मर्डर केला होता आणि तिने तिथे करून ती इंडियामध्ये आली होती. इंडियामध्ये आल्यानंतर ती इंडियामध्ये आज इथे म्हणजे आज चेन्नई, हैदराबाद, मुंबई, दिल्ली अशा सगळ्या ठिकाणी फिरत होती आणि त्यावेळेला आम्ही तिला एका ठिकाणावरून शोधून काढलं. तिला घेऊन मी दुबईला UAEला गेले, त्यांना हँडओव्हर केलं आणि ही जी संपूर्ण स्टोरी आहे ती त्यावेळेचे डायरेक्टर नीरज कुमार यांनी एक पुस्तक लिहिले रिफोटॉन. त्याच्यामध्ये या गोष्टीचा त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही संस्मरणीय ह्या होत्या म्हणजे केसेस होत्या त्यांनी त्याच्यामध्ये नोंद घेतली. त्याच्यामध्ये ही एक केस आहे कारण ह्या केस नंतर जेव्हा आपण त्यांचे आरोपी तिथे नेऊन स्वतः आपण दिले ट्रेस करून त्याच्यानंतर तो एक पाया होता की UAE आणि इंडिया यांच्यात ट्रीटी होण्याचा. म्हणजे त्यामुळे ती एक नक्कीच चांगली माइलस्टोन केस म्हणता येईल. अशा बऱ्याच गोष्टी. खरंय, गुन्हेगार पण खूप काही शिकवून जातात. नक्कीच नक्कीच. एक स्त्री ऑफिसर म्हणून जेव्हा ह्या सगळ्या केसेस तुम्ही बघता त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की पुरुष ऑफिसर्स पेक्षा तुमचा अप्रोच म्हणजे आता तुम्ही जे म्हणाला की गुन्हेगाराशी तुम्ही बोलताना वागताना सुद्धा अगदी पहिली केस असल्यामुळे असेल कदाचित, पण तुम्ही खूप एक माणुसकीचा अप्रोच तुमचा होता आणि मला वाटतं स्त्री म्हणून नेहमीच एक जाणीवा किंवा संवेदना ह्या वेगळ्या असतात. तर तिथे त्याचा त्रास होतो का मदत होते? नक्कीच मदत होते, नक्कीच. जेव्हा मी आमच्या सुरुवातीलाच एक एक्सपिडिशन पोलीस काढलं होतं, हनुमान टिब्बा एक्सपिडिशन. त्यावेळेला माझ्या 6 म्हणजे माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी एकटी लेडी ऑफिसर होती आणि आम्ही टोटल 6 जण टिक क्लाइम्बिंगसाठी म्हणजे एक एक्सपिडिशन मुंबई पोलीसचं म्हणून आणि दॅट वॉज फर्स्ट टाइम असं काढलं गेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांच्या बरोबरीने मी 3 पिक्स क्लाइम्ब केले, हनुमान टिब्बा आणि फ्रेंडशिप म्हणून. म्हणजे मी त्यावेळेला म्हणजे कुठेही फिजिकली कमी पडले नाही कारण त्याच्यासाठी मी खूप मागे मेहनत केली होती. म्हणजे अगदी 50 किलोची सॅक तांदळाची भरलेली, दर दिवशी वर खाली 10 मजले चढणं वगैरे. बिकॉज आय डोंट वॉन्ट, मी अशी फिजिकली स्ट्रॉंग नाही आहे असं. म्हणजे मेल म्हणजे स्ट्रॉंगनेस असं आपल्याकडे हे, परंतु आपल्यामध्ये सुद्धा तो स्ट्रॉंगनेस प्लस आपली आंतरिक इच्छा आणि महिलांच्या संदर्भात जे असलेली भावना वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण केलं तर आपण कुठलंही क्षेत्र असो त्याच्या बरोबरीने आपण काम करू शकतो. हे मात्र नक्की मी सांगू शकेन. फक्त तुमची इच्छा ही महत्वाची आहे. खरंय खरंय, तुमच्याकडे बघून पटतंय. आणि मग स्त्री ऑफिसर म्हणून काही प्रॉब्लेम्स काही वाटतात का की ह्या क्षेत्रात मी स्त्री असल्यामुळे मला हा त्रास होतोय किंवा असं काही वाटतं का? नक्कीच नाही याचं उत्तर. कारण काय माहितीये, तुम्ही म्हणजे आता मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करते तेव्हा तुम्ही स्त्री आहे म्हणून मी हे करू शकत नाही, मला लवकरच घरी गेलं पाहिजे असं नाही. बिकॉज दिस डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट तुमच्याकडनं वेळेची अपेक्षा न करता आउट ऑफ द म्हणजे 10 ते 5 या चौकडीत तुम्हाला काम करूच शकत नाही. तुम्ही 2-2 दिवस तुम्हाला राहायला लागतं. एखादी केस आली की सातत्याने त्याचा पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही तो स्वतःला प्रूव्ह म्हणजे कुठलंही गुन्हा उघडकीस आणताना एक उदाहरण देते की तुम्ही एकटं जाऊन सगळं काही करू शकत नाही. त्याच्या मागे टीम वर्क असतं आणि त्या टीम मध्ये तुम्ही तुमची भूमिका काय आहे किंवा तुम्हाला प्रूव्ह केलं नाही. टीम मध्ये म्हटल्यानंतर एक कोणतरी इंट्रोगेशन करत असतो, एक कोणतरी तो आरोपी मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत असतो, तो मिळाल्यानंतर इंट्रोगेशनचा पार्ट असतो, कोणी पेपर वर्क करत असतं. दिस इज टीम वर्क. आणि या टीम मध्ये तुम्ही हे किती योगदान देता ते महत्वाचं असतं. आणि स्त्री म्हणून तुम्ही ठीक आहे ना, तुम्ही या ठिकाणी नाही जाऊ शकत, नाही करू शकत, काही वेळ असतात जसं मुलं लहान असताना तुम्ही फार वेळ देऊ शकत नाही,
मग त्यावेळेला तुमची बुक तुम्ही काय स्वतःला म्हणजे यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. आणि तुम्ही निष्क्रिय बनलात तर मग काहीच नाही, पण तुम्ही तुम्हाला प्रूव्ह करा तर नक्कीच मला वाटतं स्त्री आहे म्हणून तुम्ही कधी मागे राहणार नाही. आणि सुदैवाने मला माझे वरिष्ठ पण खूप चांगले मिळाले. त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांनी बऱ्याच केसेस तुम्ही करा म्हणून सांगितलं. माझे आता माझ्या बरोबरचे सहकारी कॉन्स्टेबलरी स्टाफ जो आहे माझ्या हे करणारा, तो देखील इतका चांगला मिळाला मला. प्रत्येक वेळेला मला त्यांनी हे करून घेतलं आणि त्याच्यामुळे नक्कीच मला असा कधीच मला असा प्रॉब्लेम आला नाही की मी स्त्री. इनफॅक्ट मी युनिटमध्ये एकटी असायची पण असा कधीच प्रॉब्लेम आला नाही. मला वाटतं याचं खूप सारं श्रेय तुमच्याकडे जातं, कारण तुमचा स्वतःचा अप्रोच असा आहे की तुम्ही सगळ्याच लोकांना, मी आता सुद्धा आल्यापासून जे काही बघते की सगळ्या लोकांना ते सांभाळून घेण्याचे आणि बरोबर घेऊन जाण्याची जी तुमची वृत्ती आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही अडचण कधी आली नाही. आणि घरामधनं काय सहकार्य किंवा घरात मुलं आणि मिस्टर किंवा सगळ्यांचं, कारण तुमचा जॉब नेहमी सारखा 9 to 5 तर नाहीच. नाही, त्यांचं इनफॅक्ट खूप खूप सहकार्य आहे. माझे पती, माझी मुलं, राजस, सिद्धी आणि तसेच नातेवाईक. माझ्या अर्थातच म्हणजे माझे आई वडील आणि माझे भावंड यांना सुद्धा क्रेडिट जातं. तसेच माझ्या शिक्षकांना देखील क्रेडिट. आणि त्यांनी मला जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे मला एक आठवतं, मी NCC मध्ये होते तेव्हा NCC मध्ये असताना मला कॅम्प्सना जावं लागायचं आणि नेमकी परीक्षा मध्ये यायची, मे महिन्याची वगैरे, किंवा तेव्हा सेमिस्टर असायच्या, मग ती मध्ये यायची. मग माझे भावंड मला सांगायची मोठी की NCC 2-3 वर्ष किंवा तुला ही संधी कॅम्पला जायची, कॅम्पला म्हणजे ऑल इंडिया लेवलची कॅम्प्स असायची, ती एकदाच मिळणार ना. परीक्षेत फार तर काय तू नापास होशील पण परत देऊ शकतेस तू ती परीक्षा, आणि इथे तुला ही संधी गेली की नाही. आणि माझ्या वडिलांनी सुद्धा एक आहे, तू जा कुठे पण तू नापास होता कामा नये किंवा तुझा अभ्यास करून तू जा. आणि तेव्हा मग नेमकं त्यावेळेला आलं की नंतर येऊन मला परीक्षा द्याव्या लागायच्या कॉलेजच्या. म्हणजे ती एकदा झाली की कॉलेज परत एकदा कंडक्ट करायच्या, म्हणजे हे असल्यामुळे, आणि मग द्याव्या लागायच्या. एकदा तर माझ्या वडिलांनी लिहून घेतलेलं की मी पास होणार, मी आल्यानंतर अभ्यास करणार. आणि भावंडाने नाही जाऊ दे तिला, ती करणार करून, म्हणजे एवढं सहकार्य होतं. नंतर माझे इथे सासरच्या लोकांचं पण खूप सहकार्य. म्हणजे मुलांचं तर प्रश्नच नाही, मुलांनी कधीही माझ्या असं अडवलं नाही की आता नाही. म्हणजे मला वाटतं की जरी मी ऑफिस संपवून घरी आले तरी सुद्धा बराचसा वेळ माझा फोनवरती किंवा त्या केसेसच डोक्यात. आणि म्हणजे दिवसाचा 100% युटिलायझेशन असेल तर 10%च मी मुलांसाठी देऊ किंवा घरासाठी देऊ शकत होते तशी. पण त्यात सुद्धा ते खुश असायचे. इनफॅक्ट त्यांच्याशी बोलणं, म्हणजे घरी गेल्यानंतर वेगळा उत्साह तेच मला द्यायची. आल्या म्हणजे मुलं जवळ येणं वगैरे, मग सगळं मी विसरून जायची. आणि मग जी 10% त्यांना जे मला द्यायला मिळायचे ते खूप त्यांनाही वाटायचं आणि मलाही वाटायचं की वी आर देअर टुगेदर म्हणून असं. त्यामुळे त्यांचं खूपच सहकार्य आहे मला. त्यामुळे गृहिणी ज्योत्स्नाला किती वाव. गृहिणी ज्योत्स्नाला लिटिल वाव. पण तरी मी तुमची मुलाखत ऐकते की संकष्टीला मोदक होतात. पण हे खूपच म्हणजे हल्ली अगदी घरात बसून सुद्धा सगळीजण सगळ्या करतातच नाही. कदाचित तुम्ही बाहेर असल्यामुळे तुम्ही घरात येऊन जास्तच एफर्ट्स घेता असं होते. नाही जास्त वगैरे नाही, पण आपले म्हणजे आपली संस्कृती जी आहे ती मी ठीक आहे, मी काम करते, काम वेगळं काम, पण माझ्या मुलांवरती पण तसे चांगले संस्कार व्हायला पाहिजेत. आपली संस्कृती त्यांना समजायला पाहिजे. म्हणून मी दिवाळीला सुद्धा 5 पदार्थ घरी थोडे की काय होईना करतेच. आणि गणपतीला हे जेव्हा शक्य होईल तेव्हा करत असते. म्हणजे आता आवड असली की वेळ मिळतो ना, सवड मिळते ना, तसं आहे ते. मला मोदक करायला खूप आवडतात, मग मला लगेच सवड मिळते. आणि संकष्टी वगैरे असल्यामुळे तेव्हा होऊन जातं. किती सहज सांगताय, हे इतकं सोपं नाहीये. कारण सकाळपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या मागे आणि गुन्हेगारांच्या मागे लागून घरी येऊन कसं वावरणं हे नक्कीच सोपं नाहीये.
त्यामुळे पण आपली आवड आणि आपल्याला ते जसं पाण्यात पडल्यानंतर पोहता येतं ना, तसं तुमची मनातली आंतरिक इच्छा खूप काही गोष्टी तुम्हाला सुलभ करून ठेवते. हे मला वाटतं सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की आंतरिक इच्छा प्रबळ असेल की काही शक्य. कुठली एखादी केस तुम्ही आता परत सांगाल की ज्यांनी तुम्हाला मनापासून समाधान दिलं, की तुम्ही स्वतःच आनंदी झालात की तुमच्याकडनं असं काही मिळालं? खरं का आता अशा खूप आहे. म्हणजे मी आता मगाशी तुम्हाला 3 केसेस सांगितल्या, परंतु माझ्यासाठी येणारी प्रत्येक केस ही म्हणजे नवीन नाविन्यपूर्ण म्हणता येईल, किंवा एक ती केस आहे, मग ती कोणाची असो, गरीबाची असो, श्रीमंताची असो, ती एकदा आपल्याकडे आल्यानंतर त्यांना न्याय देण्यासाठी जे 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 आपल्याला करायचे ते आपण केलं पाहिजे. हा पहिल्यापासून माझं हे आहे. त्यामुळे सगळ्या केसेसमध्ये मला हेच सांगता येईल की जेव्हा मी खूप परिश्रम घेऊन किंवा केस सॉल्व करायचीच आहे अशा पद्धतीने, म्हणजे आलेली केस ही आपल्याला सॉल्व करायची, आणि त्याच्यानंतर जेव्हा सॉल्व होते तेव्हा जो समोर जो काही तक्रारदार असतो त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच खूप काही मला मिळवून देतं. आणि ते समाधानासाठीच कदाचित मी या सगळ्या गोष्टी करत असेल. कारण ज्याचं म्हणजे कोणाची चैन जाते, कोणाचं लहान मूल हरवतं, आणि शारीरिक इजा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना त्यासाठीच ते पोलिसांकडे आले असतात ना. आणि मग आपण जेव्हा त्यांना ते मिळवून देतो आणि त्यांची जी समाधानाची एक, किंवा बरेचसे मला असे लोक नंतर येतात, आणि मी तुला सांगायला मला आवडेल की मी एक अशीच एक रेपची केस मी सॉल्व केली होती, आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे तिच्यावरती झालेला आघात, त्याच्यामुळे मी तिला नेहमी काउन्सिलिंग करत होती. त्याच्यानंतर तिचं लग्न पण झालं, आरोपीला सजा तर लागलीच होती, त्याच्यानंतर सुद्धा तिला उभारण्यामध्ये आपल्याला खूप काही करावं लागतं असं मला वाटतं. कारण तो आघात असतो तो इतका सहजासहजी हे होणार नसतो. त्यामुळे मी तिला कायम सपोर्ट आहे. तिचं लग्न पण झालं, आणि त्याच्यानंतर समोर एवढं काही कॉन्टॅक्ट राहिलं नाही. मग एक दिवशी मी कधीतरी आउट ऑफ मुंबई गेली होती, आणि ट्रेनमधनं मी उतरले, आणि एक कोणतरी बाई एकदम माझ्या म्हणजे पाया पडायलाच तिथे एवढ्या गर्दीत. म्हटलं बाप रे, एवढ्या गर्दीमध्ये कोण आहे माझे पाय पकडते एवढं काय म्हणून. तर तीच मुलगी होती जी आपण केस सॉल्व केली होती. ती नंतर लग्न झालं, तिचं मुलं झाली, शी इज हॅपी, आणि ती हॅपी एवढी आनंदी, आणि ती मला बघून खूप आनंदी झाली. ते पाहून मला खूप आनंद झाला खरं तर. त्यामुळे केसेस खूप आहेत, आपण कधीतरी नंतर गप्पा. खरे आता तुमच्या गणेशोत्सवाच्या ऍक्च्युली इतक्या व्यस्त याच्यामधनं तुम्ही वेळ काढलात हेच खूप आहे. आणि आता एक शेवटचं हे आणखीन एक गोष्ट मला फक्त छोटीशी विचारायची होती की तुमचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आहे, तर ते थोडंसं सांगा ना. ऍक्च्युली मला वाटतं मी खूप वर्षभर अशी सुट्टी घेतली नव्हती, सो आय डिसाइडेड की मस्त सुट्टी घ्यायची. पण कसं आहे ना, कायम काही नाही काहीतरी करायची सवय झाली असेल किंवा त्याच्यामुळे, तर माझी एक मैत्रीण आणि आम्ही ठरवलं की ठीक आहे, आपण मी सुट्टी घेते तर विल गो फॉर ड्राईव्ह वगैरे असं ठरलं. मग त्याच्यामध्ये आम्ही एक एक्सपिडिशन होतं ज्याच्यामध्ये नो मेल मेंबर, फिमेल मेंबर विल, म्हणजे ते 4 व्हीलर गाडीने तुम्हाला तो प्रवास करायचा होता स्वर्णीय चतुर्भुज महामार्गावर. सो मी आणि माझी एक गृहिणी मैत्रीण आहे, अशा आम्ही दोघी जणी एक कार घेऊन जवळजवळ 6,800 किलोमीटर इतका प्रवास आम्ही केला, आणि 11 दिवसात आपण हे केला. आणि त्याच्यामध्ये तो फास्टेस्ट एक्सपिडिशन, वुमेन फास्टेस्ट एक्सपिडिशन म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे. तो एका ठराविक पर्पज साठी होता. अच्छा. आणि सायमल्टेनियसली जायचं होतं, समाजासाठी आपलं काही ना काहीतरी आपण समाजासाठी केलं पाहिजे हे मनात हे होते. आणि या कालावधीमध्ये अशा म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत खूप भावूक आपण आहे, त्यांच्या केसेस वगैरे आपण म्हणजे बऱ्याचशा हाताखालनं गेल्या होत्या. तेव्हा आय डिसाइडेड की आपण स्त्री भ्रूण हत्या हे जे म्हणजे एका म्हणजे
म्हणजे तसं म्हणायला गेलं तर महिलेकडून झालेली हे असं हे असतं की तिला परिस्थिती तिला तसं करते. तर त्यासाठी मी अवेअरनेस म्हणून 13 राज्यांमध्ये गेली होती आणि याचं कॅम्पेनिंग केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला तिथे त्याच्यासाठी आम्हाला. खूप छान आहे. आणखीन एक अनुभव जो नेहमी विचारला जात असेल तुम्हाला कायमच, मर्दानी या सिनेमामध्ये राणी मुखर्जीला ट्रेन करायचा तुमचा अनुभव, आणि मी असं ऐकलंय की ते कॅरेक्टर हे तुमच्यावरनं प्रेरित होऊनच तिथे लिहिलं गेलं. ॲक्च्युली मर्दानी पिक्चरमध्ये मर्दानी 1 त्याच्यामध्ये राणी मुखर्जींनी क्राईम ब्रांच लेडी ऑफिसरचा रोल केलेला आहे आणि मी बरेच वर्ष क्राईम ब्रांचमध्ये ॲज अ PI म्हणून काम करत होते. म्हणून मला वाटतं त्या माझ्याकडे म्हणजे आल्या होत्या. 15 दिवस सतत त्या येत होत्या आणि त्यांना एकच हे होतं की प्लीज तुम्ही ते असं म्हणजे पिक्चर जे तुम्ही बनवताय ते रिअल याच्यावरती राहू दे. आम्ही जे रिअल काम करतोय ते त्या माध्यमातून तुमच्या लोकांपर्यंत पोहोचू दे आणि जेणेकरून समाजाला पण समजेल की येस वी लेडी ऑफिसर्स आर डुईंग कशा पद्धतीने काम करतोय. आणि त्यांनी तो खूप छान पद्धतीने म्हणजे पिक्चराइज केला. आमच्याकडे येऊन त्यांनी कसा ट्रॅप लावतात, आरोपीचं इंट्रॉगेशन कसं असतं, बारीक सारीक गोष्टी, तुम्ही कशा पद्धतीने राहता, तुमचा पेहराव काय असतो, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि म्हणजे मलाही खूप बरं वाटलं की वा वा एक वेगळा अनुभव आणि समाजापर्यंत आम्ही पोहोचतोय. खरं म्हणजे इथून पुढे त्यांचा रोल बघून तरी महिलांना वाटेल की नाही आपण जायला पाहिजे असं. आणि तो रियालिटीवरती त्यांनी केला होता म्हणून मला जास्त भावला, तो आवडला आणि खूप छान राणी मुखर्जींबरोबर म्हणजे हे करण्याचा, शेअर करण्याचा खूप छान अनुभव होता. तुमच्याकडे बघून त्या शिकल्यामुळे तो जास्त रिअल त्या करू शकले. आणि हे खरं आहे की आपण एरवी कोणी पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचून तुमचे कष्ट आणि परिश्रम बघू शकत नाही, जे सिनेमाच्या माध्यमाने लोकांना कळतं की नक्की किती एखादा गुन्हा बघतो किंवा वाचतो त्याच्या मागे पडद्यामागे किती घटना घडत असतात. आणि सिनेमा बघूनच नाही, मला वाटतं ही मुलाखत बघून सुद्धा कित्येक मुली आता ठरवणार आहे की या क्षेत्रात यावं. या क्षेत्रात नाही लेडीजनी या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे, स्वतःला प्रूव्ह करून. खूप छान क्षेत्र आहे, तुम्हाला याच्यामध्ये समाजसेवाही करता येते. म्हणजे बऱ्याच पोलीस स्टेशन म्हणजे नुसतं म्हणजे पोलीस ऑफिसर म्हणजे नुसतं पोलीस स्टेशनच नाही, बऱ्याच आमच्या ब्रांचेस आहेत, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळते आणि मला वाटतं महिलांनी ती संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि यायला पाहिजे. पण मेहनत करायची तेवढीच तयारी त्यांनी ठेवली पाहिजे. हो, मेहनत आणि कष्ट याला तर थोडंच नाही. म्हणजे तुमच्या सुद्धा म्हटलं की मुलाखतीतनं प्रत्येक शब्दात कळतंय. आणि सगळ्यात शेवटी आता यावर्षीचं राष्ट्रपती पुरस्कार तुम्हाला जाहीर झालेला आहे, तर याविषयी काय तुम्हाला वाटतं आणि ह्याच्याबद्दल काही सांगू इच्छिता? खूपच आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आपण इतके वर्ष केलेल्या सर्व्हिसमध्ये इतके वर्ष म्हणजे आपण मेहनतीने जे काही केलं आहे त्याचं एक रेकग्निशन आणि माझ्याबरोबरच पोलीस डिपार्टमेंटमध्ये माझे वरिष्ठ, माझे सहकारी यांचा देखील हा सन्मान आहे. कारण म्हणजे मला वाटतं की अगदी माझ्या म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जे माझ्यासोबत करणारे माझे सहकारी होते, आता ते 70, 75, 80च्या ह्याच्यामध्ये आहेत. त्यांनी सुद्धा मला फोन करून आवर्जून हे शुभेच्छा दिल्या किंवा अभिनंदन केलं. त्यांचं एक होतं की ठीक आहे, म्हणजे माझ्यासोबत किंवा या मॅडमना मी ओळखतो आणि आम्ही एकत्रित काम केलेलं आहे, त्यामुळे हा आनंद त्यांचा पण आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुमच्या या सगळ्या व्यग्र व्यापातून तुम्ही वेळ काढलात, आम्हाला एवढा वेळ दिलात. तुमच्याबरोबर खूप गप्पा मारायला नक्की खूप आवडेल आणि तुमचा प्रवास एकूण इतका प्रेरणादायी आहे की तुमच्यामुळे खरोखरी अनेक मुली आणि महिलांनी ह्यापासून खूप धडे घेण्यासारखे आहेत.
आणि आंतरिक शक्तीवरती विश्वास ठेवा हे तुमचं सांगणं खूपच पटणारं पावणारं आणि शिकावं असं आहे. त्यामुळे तुम्ही आज आम्हाला हा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार मानते आणि पण लोकमान्य सेवा संघाला खूप खूप शुभेच्छा देते, कारण माझी मुलंही लोकमान्य सेवा संघामध्ये होती. त्यामुळे खूप खूप धन्यवाद.